काय झालं? काय करतेस? एक तर नाव नळी करून नाकाची झाली भजी, अजून हा हा करशील तर वाडा व्हायचा इकडे. आम्ही शत्रूंशी बोलत नसतो. अगं नळे, इथे मेंदू असतो, मेंदू. मोठी हो जरा. लहान आहोत का आपण? असं भांडायला मोठे झालो आपण. तुला बहिणींची काय गरज ना आता? नाहीच आहे खरं तर. तेच म्हणतेय मी. नळे, मी ना तुझ्यासाठी काहीही करू नकोस. अगं पाया पडलो ना मी. ते नानीचा मार चुकवण्यासाठी. बघ मी ना, आता तू फक्त मुलांना मामाचं प्रेम दे, बाकी काहीही करू नकोस. कुणाची मुलं? अरे तुझी मुलं. तुझी. मला वाटलं कुंदाची मुलं, कुंदा वहिनीची. अगं अगं एक माठ दुसऱ्या माठा शेजारी उभं राहून बोलत होता. शत्रू नळे, तुझं अजून चालूच आहे का ते? सोड ना आता. काय? हो हो हो, नाही नाही नाही, मालू आली बरं का. हो, कुसुम पण आली. आता घाबरायचं काय कारण नाही. अगं धडकी भरली होती मला मालू नाही म्हणजे. नानी बरोबर काही शक्य आहे का? हा हे नळे, तू जरा 4 दिवस घेऊन जा ना नानीला तुझ्याकडे. हा तेवढंच आम्हाला जरा हवा पालट. हे 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 बरोबर नाही नळे तुझं. हा नानीने काय कमी केलं का तुझ्यासाठी? अगं चिडतेस काय? आता मालू कशाला सांगेल मला? मालूचा काय संबंध? काय तुला काय? तुम्ही कशाला सगळं सांगत बसा नळीवंशांना? काय सांगितलं? काय मी काय सांगितलं? त्यांना वाटतं मीच तुमचे कान भरते. नाही असं काही नाही ग. असंच आहे. आत्ता त्या तुम्हाला तेच सांगत होत्या ना? हा नाही हे काय आहे, नळे माझ्यावर चिडली, तुझ्यावर नाही. खुसपट तुम्ही काढता आणि आळ मात्र माझ्यावर येतो. असं कधी झालंय? नेहमीच झालंय. एक उदाहरण दे. आठवत आहे का? आम्हाला कोंडून ठेवलं होतं, नळीवंच फुरकटून बसल्या होत्या, आणि माझा काहीही संबंध नसताना केवळ मी तुमची बायको आहे ना म्हणून तुमच्यात आणि तिच्यात जे काही व्हायचं ना ते सगळं नानी येऊन मला सांगायच्या. काय सांगायची नानी? नेहमीच. हे घे, आणलंस? नळीला चहा दिलास का? हो. बोलली का काही? चिडल्यात वाटतं त्या. तेच म्हणजे सांगू नको कुणाला. कशाबद्दल? नाही म्हणजे तिला असं वाटतंय की लग्नानंतर बोक्या बदललाय असं म्हणाल्या त्या. हा पण मी तर. नाही तुझा काही दोष नाही त्याच्यामध्ये. पण मग असं का म्हणाल्या त्या? काय माहिती आता मला. पण म्हणजे मी काहीतरी. जाऊ दे तू आपल्या नैवेद्याला दूध आणि साखर घेऊन ये. जास्त विचार करू नको. हा जा. ह्याचा अर्थ काय होतो? मी दोषी ना? अगं तू कशी मालू? म्हणजे तुमचं लग्न झाल्यावर तुम्ही बदललात, याचा अर्थ काय होतो? मी तुमचे कान भरले. मालू ते काही नाही. तुम्ही जाऊन सांगा त्यांना की असं काही नाहीये म्हणून. असं काही नाहीये. मला नाही, त्यांना जाऊन सांगा ते. मी सांगण्याची सराव करतोय, प्रॅक्टिस करतोय. मी कधी बोलले का तुम्हाला एका शब्दानी? तुमच्या भावा बहिणींच्या मध्ये पडते तरी का मी कधी? जा आणि त्यांना सांगा असं काही नाहीये. नाही पण ती ऐकायची नाही ग मालू. तुम्ही काही कराओ, सिनेमाला न्या, नाटकाला न्या, पण जाऊन सांगा त्यांना असं काही नाहीये म्हणून. मलाही कळते भावा बहिणीची माया. माझ्या आईने मला काही हे शिकवलं नाहीये. तुम्ही जाऊन त्यांना सांगा आधी, कळलं? आणि हे सगळं तुमच्यामुळे होतं, लक्षात. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया